हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक असा विषय जो आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. तर चला मग वेळ वाया न घालवता करूया व्हिडिओला सुरुवात. दान हे कसे असते, कुठे करावे, कसे करावे? तर आपल्याला आपण प्रत्येक वेळेस असं दान करतच असतो म्हणा. इच्छुक जर आपल्याला कोण गरीब दिसलं तर आपण त्यांना दान करतो. पण ही योग्य पद्धत आहे का? आपणच विचार करावा. कारण की आपण दान केलेलं त्या दानामध्ये कसा वापर होतो ह्याच्यावर अवलंबून असतं की आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे की नाही. जर त्या व्यक्तीने एखाद्या तुम्ही दान केलेलं जर त्याचा दुरुपयोग केला, तर उदाहरणार्थ की एखाद्या तुम्ही गरीब माणसाला दान केलं आणि त्या दानातून त्याने जर मद्यपान केलं, धूम्रपान केलं, तर त्याचं वाईटचे फळ आहे ते आपल्यालाही न कळत कुठेतरी थोडंसं मिळून जातं. आणि जर तुम्ही एखाद्या गरजू, खरोखर त्याला त्या दानाची गरज आहे अशा व्यक्तीला जर तुम्ही ते दान केलं तर त्याचं तुम्हाला पुण्य पूर्ण मिळत असतं. तर दान करताना नक्की विचार करा की तुम्हाला कुठे आणि कसं दान करायचं आहे. आता मी तुम्हाला दानाचं महत्त्व सांगते. आपण एखाद्याला दान देतो आणि परत घेतो त्याला म्हणतात मदत. एखाद्याची कोणती गोष्ट दिलेली आपण त्या गोष्टीची वाट बघणं ह्याला म्हणतात पश्चाताप. म्हणजे एखाद्याला आपण ती गोष्ट देतो आणि पुन्हा त्याची वाट बघतो की अरे कधी देणार कधी देणार, आणि तो काय ती वस्तू आपल्याला पुन्हा देत नसतो. तर ह्याला आपण पश्चाताप होतो, आपल्याला होतोच ना असं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण एखाद्याला देतो आणि इतरांना सांगतो त्याला म्हणतात उपकार. म्हणजे उदाहरणार्थ की एखादी गोष्ट आपण केली आणि ती 10 जणांना सांगतो, मी ही गोष्ट केली, मी ह्या मठामध्ये दान दिलं, मी ह्या गोष्टीसाठी मदत केली, असं आपण सर्वांना सांगतो 10 वेळा. तर त्याला उपकार असं म्हटलं जातं. आपण देतो, दिल्यानंतर लक्षात ठेवतो, ती म्हणतात देणगी. म्हणजे का आता समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही मंदिरात किंवा कुठे काही दिलं आणि ते बरोबर तुम्ही लक्षात ठेवता, वर्षानुवर्षे लक्षात ठेवता की मी ह्या व्यक्तीला हे दिलं आहे, की ते ह्या मंदिरात हे दिलं आहे, तर त्याला काय म्हणतात की देणगी स्वरूपात आपण ते लक्षात ठेवतो. आपण एखाद्याला देतो आणि विसरून जातो, ह्याला म्हणतात दान. गुप्तदान हे इतकं श्रेष्ठ आहे की ते तुम्हाला त्याचं पुण्य बरोबर पूर्ण मिळतं. कारण की आपण त्याचा दिखावा कुठेच करत नाही किंवा कोणाला त्याविषयी बोलत नाही. म्हणून करताना कधीही गुप्तदान हेच करावं. कारण की त्याचं पुण्य आपल्याला खूप चांगलं व्यवस्थित मिळत असतं. कारण की ते योग्य ठिकाणीच आपण केलेलं असतं. आणि दान करताना तुम्ही जे ते करताय ते स्थान, ते ठिकाण बघून ते दान करत जा, जेणेकरून तुम्हाला त्याचं पूर्ण पुण्य मिळेल. आता मी तुम्हाला सांगते दानाचे प्रकार. अन्नदान, देहदान, द्रव्यदान, वस्त्रदान, धातुदान, कुंभारदान, जलदान, अवयवदान, हे देहदान, रक्तदान आणि ज्ञानदान. रक्तदान श्रेष्ठदान मानलं जातं. कारण की कसं आहे, आपण एखाद्याचा जीव वाचवतो. जीव वाचवणं ह्याच्याहून जास्त पुण्याचं कुठलंच काम नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की रक्तदान करत जा. आणि त्याच्याहून श्रेष्ठदान आहे ज्ञानदान. ज्ञानदान हे असं दान आहे की ज्याने तुम्ही जितकं इतरांना द्याल तितकंच तुम्हाला ते जास्त मिळत जातं आणि त्याचा तुम्हाला जास्त लोकांपर्यंत फ्रीमध्ये तुम्ही म्हणजे असं पोचवू शकता. जे तुम्हाला ज्ञान आहे तर आपल्याकडं ठेवून ते स्वार्थी बनण्यापेक्षा ते इतरांना द्या, जेणेकरून त्याचाही उपयोग सर्वांना होईल. आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट दान करताना योग्य ठिकाणीच करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा योग्य तो त्याचा लाभ होईल म्हणून, किंवा तुमच्या त्या दानाचा योग्य तो उपयोग केला जाईल अशा ठिकाणीच दान करत जा. तर एक म्हण आहे ना, म्हणतात ना, देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे काय हो, घेणाऱ्याचे हातच कापून घ्यायचे का? तर नाही. तर असं त्याचा अर्थ आहे की देणाऱ्याने देतच जावे. म्हणजे जो देणार आहे तो त्याच्याकडनं आपण घेता घेता आपल्यालाही आपल्या हातानेही ती ताकद किंवा ती ऊर्जा मिळाली पाहिजे, ते सर्व की आपणही एखाद्याला देऊ शकतो. ही सवय आपल्या हातांना लागली पाहिजे की
घेणाऱ्याने घेतच राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे त्याच्या हातातून जे आपण घेतलंय, आपण घ्यायला शिकलो, तेच आपण द्यायलाही शिकलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करा की दान जितकं तुम्ही कराल ना, तितकं तुम्हाला महाराज 10 पटीने देत असतात. हे त्रिवार सत्य आहे. यात काही 1% सुद्धा खोटं नाही आहे. दान करताना कधी पण मोकळे मनाने करावं. जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणाने दान करता, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, समजा तुमच्याकडे 10 रुपयेच आहे आणि एखाद्या व्यक्तीने जेव्हा कुठे आपल्याला जसं कधी कधी सांगितलं जातं की इथे दान करा, ह्या गोष्टीसाठी दान करा, किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी दान करा, किंवा कशासाठी आपल्याला दान करा सांगितलं जातं, तर तेव्हा तुमच्या ते 10 रुपयातले तुम्ही जेव्हा 7 रुपये किंवा 5 रुपये तरी देता ना, खऱ्या मनाने, कुठलाही मनात न स्वार्थ करता, कुठलाही विचार न करता की आता माझं पुढे कसं होईल, माझ्याकडे तर 10 रुपयेच आहेत, आता मी हे इथे दिले तर माझं कसं चालेल, जेव्हा अशा कंडिशनमध्ये तुम्ही जेव्हा दान करता ना, अक्षरशः महाराज तुम्हाला 1 रुपयाचं सुद्धा कमी पडून देत नाही. हे त्रिवार सत्य आहे. कधी अनुभवून बघा, निस्वार्थीपणे दान करून बघा, मग तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच येईल. आणि मला तुम्हाला अशी प्रचिती आल्यावर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला असा अनुभव आला आहे का. जेव्हा निस्वार्थपणे आपण कुठलीही मदत करतो, कुठलंही दान करतो, तेव्हा आपल्याला 10 पटीने महाराज देत असतात. त्यामुळे निस्वार्थपणे दान करत जा. आपण कधी कधी असे शीख, पारसी हे लोक बघितले आहेत का, ख्रिश्चन लोक असे एकदम जास्त गरीब तुम्ही बघितले आहेत का? नाही ना. का? कारण की त्या लोकांना द्यायची म्हणजे त्यांची द्यायची वृत्ती आहे. त्याला दान, ते लोक सतत दान करत असतात. दान केल्याने कसं असतं, म्हणजे आपली झोळी जितकी भरते ना, तितकी आपण थोडी थोडी खाली केली पाहिजे. जर आपण आपली झोळी खाली करणार ना, तरच ती आपली झोळी भरणार ना. जर आपण आपली झोळीच भरतच राहिलो तर ती कुठेतरी पॅक होणारच ना. त्यामुळे ती पॅक न होता ती तुम्ही खाली करत जा, थोडं थोडं दान करत जा. तुम्हाला जसं यथाशक्ती जमत राहील तसं दान करत जा, जेणेकरून तुम्हाला तुमची झोळी खाली झालेली असेल ती तुम्हाला महाराज पुन्हा भरभरून देतील. म्हणून एक गोष्ट सांगते तुम्हाला, जेव्हा स्वामी तुमच्याकडे, गुरुमाऊली तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं दान मागतात, दान करायला तुम्हाला सांगतात, तर काय हो, तुम्हाला असा प्रश्न पडतो की खरंच गुरुमाऊलींना, स्वामींना खरंच त्या दानाची गरज आहे का? तर खरं सांगू तुम्हाला, ते परब्रह्म आहेत, त्यांना कसली कमी आहे? काहीच कमी नाही आहे. त्यांच्याकडं पुरं विश्व आहे त्यांच्या हातात. तर ते तुमच्याकडे काय तुमचं दान घेऊन काय करणार? तुम्ही विचार करा. ते तुमच्याकडे दान मागतात ह्यासाठीच की तुमचे जे वाईट कर्म तुमच्या हातून झाले असतील किंवा वाईट गोष्टी घडल्या असतील, त्या दाना थ्रू तुमच्याकडून निघून जातील. म्हणून महाराज आणि गुरुमाऊली तुमच्याकडे सतत काय नाही काय दान करायला सांगत असतात. तर त्यामुळे प्लीज कृपया जेव्हा तुम्हाला दान करायची वेळ येईल तेव्हा नक्की तुम्ही दान करत जा. स्वहस्ते करा, बिंदास करा, जेणेकरून तुम्हालाही पुढचं त्याचं पुण्य मिळेल व्यवस्थित ठिकाणी. तर एकदा महाराज असे निवांत बसलेले असतात त्यांच्या सेवेकऱ्यांबरोबर, आणि तेवढ्यात एक महाराज येतात, म्हणजे असे राजा वगैरे असतात ना, तसे ते राजा येतात आणि ना त्यांना भरपूर सारखं असं दान वगैरे आणतात. ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फळं, वेगवेगळ्याचे द्रव्य, वेगवेगळ्याचे कपडे आणि असं भरपूर सारखं सोनं नाणं वगैरे घेऊन येतात. आणि महाराजांना सांगतात की महाराज हे आम्ही तुमच्यासाठी आणले म्हणून. मग महाराज काय करतात, डाव्या हाताने ते घेतात आणि ते तिथेच ठेवून देतात साईडला. आणि त्याच्या थोड्या वेळानंतर ना एक गरीब, एकदम म्हणजे अशी खूप गरीब बाई येते आणि त्या बाईला अशी रस्त्याने तिथनं जायत असते. तर महाराज तिला आवाज देतात की इकडे ये म्हणून. तर ती जी बाई असते ती येते आणि महाराजांना मुजरा वगैरे करते आणि म्हणते बोला महाराज. तर महाराज तिला सांगतात की तू जे खातेस ना ते मला पाहिजे म्हणून. तर ती मग काही विचार न करता तो जो फळ खात असते तो फळ त्यांना देऊन टाकते आणि महाराज ते दोन्ही हाताने स्वीकार करतात. आणि म्हणजे आणि तिची नंतर महाराज झोळी भरतात. ह्या अर्थात तुम्हाला ते नंतर कळलंच पाहिजे की महाराज तिची झोळी भरून टाकतात. नंतर तिचं आयुष्य खूप छान करून टाकतात आशीर्वाद देऊन. नंतर मग ना त्या ताई, म्हणजे त्या बाई गेल्यानंतर ते राजा पण तिथे बसलेले असतात. त्यांना प्रश्न पडतो, मी एवढं सर्व महाराजांना दिलं आणि महाराजांनी ते डाव्या हाताने घेतलं आणि एक गरीब बाई, तुच्छ असं तेव्हा असं शब्द, ते तुच्छ अशी बाई, तिच्याकडनं दोन्ही हाताने महाराजाने एखादं साधं फळ घेतलं. तेवढं महाराज त्यांच्या मनातलं ओळखून घेतात आणि मग महाराज त्याला सांगतात, अरे तिने तिच्या मनातून श्रद्धेने मी मागितल्याबरोबर एका क्षणाचाही न विचार करता तिने जे मला दिलं
ते मला प्रिय होतं. कारण की तिच्याकडे ते शेवटचं एक फळ होतं, तिने दिवसभर काही खाल्लं नव्हतं आणि त्या फळात सुद्धा ते मी मागितल्यावर तिने दिलं. हे खरं तिची श्रद्धा होती माझ्यावरची, माझ्यावरचा विश्वास. त्यामुळे मी ते दोन्ही हाताने स्वीकारलं. आणि जे तुम्ही आणले ते तुमचं मोह, तुमचे त्याच्या मागचे जे तुमचं स्वार्थ आहे ते हे सर्व घेऊन तुम्ही इथे आला आहात, म्हणून ते मी डाव्या हाताने घेतलं. तर ही होती छोटीशी गोष्ट. कदाचित तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल अशी आशा करते. ह्या गोष्टीतून तुम्ही बोध काय घेतलं की निस्वार्थपणे दान करा. कुठेही दान जेव्हा कराल ते निस्वार्थपणे करा, नक्की महाराज तुम्हाला भरभरून देतील. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि पुन्हा नवीन कोणता विषय घेऊन येऊ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जिथे असाल तिथे सुरक्षित राहा, आनंदित राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.